हिंदू स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी उपसंचालक किशोर जाधव आणि निदेशक शिवराज जाधव यांनी त्यांच्या भाषणातून छत्रपतींच्या कार्यांचा गौरव केला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भूमी अभिलेख कार्यालय सभागृहांमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपसंचालक किशोर जाधव हे अध्यक्षस्थानी होते, तर जिल्हा अधीक्षक तथा प्राचार्य डॉक्टर विजयावीर, जिल्हा अधीक्षक सुधाकर पाटील हे उद्घाटक म्हणून प्रमुख उपस्थित होते। तर सरचिटणीस क्रॉसटाईप संघटना महाराष्ट्र राज्य आर.एम. कांबळे, उपअधीक्षक भास्कर खरे, उपअधीक्षक विजय संधानशिव, निदेशक मनोज विस्पुते, उपअधीक्षक मधुकर पाटील, भूमी अभिलेख संघटना छत्रपती संभाजीनगर विभागीय अध्यक्ष शेख आरिफ, उपाधीक्षक निलेश उंडे, उपाधीक्षक सुभाष इंपाळ, उपाधीक्षक प्रकाश गामणे, निदेशक शैलेंद्र गायकवाड, उपाधीक्षक चंद्रकांत सेवक, उपाधीक्षक शिवप्रताप श्रीवास्तव, भूमापन अधिकारी समीर दानेकर, कार्यालय अधीक्षक दिनेश शिरसाट, उपअधीक्षक उषा नेवारे, निदेशक अविनाश शिंगाणे, उपअधीक्षक कैलाश निसाळ, विभागीय अध्यक्ष तांत्रिक संघटना विवेक कोठाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्यांचा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन घेण्यात आल्या। थोर समाज सुधारक यांच्यावरती आधारित विषयावरती सदर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये लहान मुलांमध्ये उत्स्फूर्त सहभाग मिळाला। यासह विविध स्पर्धा घेऊन त्यांचं बक्षीस वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली। त्यामध्ये अध्यक्ष म्हणून संजय बोर्डे, उपाध्यक्ष विकास पुंड, सचिव निलेश सराफ, समन्वय सचिव अनिल देवकर, कोषाध्यक्ष संतोष काशीत, उपकोषाध्यक्ष शुभांगी थोटे यांचा समावेश होता। तर सदर कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी समिती पदाधिकारी यांच्यासह सर्व भूमी अभिलेख अधिकारी कर्मचारी वृंद, छत्रपती संभाजीनगर व सर्व सन्माननीय संघटना छत्रपती संभाजीनगर यांनी अहोरात्र परिश्रम घेतले। यावेळी उपसंचालक किशोर जाधव आणि निदेशक शिवराज जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांची त्यांच्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यामध्ये गौरव करताना पाहायला मिळालं। संभाजी आणि या सर्वांना एकत्र गुंफून जो रयतेचं राज्य स्थापन करतो ते छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराज की। आणि शिवाजी महाराजांसह व्यासपीठावर जे काही प्रतिमा लावल्या सर्व पुरुषांनाही नमन करतो। थोडा वाटलं नाही की हा कार्यक्रमातून आपण 100 कोटी माणसं आहोत, कारण आज छोटे छोटे मावळे त्यांनी जी काही वेशभूषा केली, त्यांनी जी काही आपलं कर्तृत्व दाखवलं म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये ते लोक आले नाही सर त्यांनी दाखवलं। मे बी छोटी कॅडबरी असेल पण त्यांना वाटलं की आपण काहीतरी आहोत आणि अभिमान पण वाटला या गोष्टीचा। महाराष्ट्रामध्ये 396 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्राने नाहीतर देशाने किंबहुना सर्व जगाने ज्यांची दखल घेतली अशा महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आपलाही जन्म झाला, आपण तिथे राहतो याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। किंबहुना आपल्याला त्याचं थोडंफार तरी वाटलं पाहिजे की आपण या राज्याच्या पावनभूमीमध्ये शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य स्थापन केलं तिथं आज आपण आहोत। त्यामुळं त्यांचं कार्य पुढे घेण्यापेक्षा त्यांचे जर आपण इतिहास बघितला तर इतिहासामध्ये शिवरायांनी सांगितलं सगळ्या गोष्टी की हिस्टॉरिकल गोष्टी आपण त्यावर देखील शिकलो, PSC मध्ये असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असेल, पण इतिहासामध्ये आपण कधी डीपमध्ये गेलो तर आपल्याला आठवेल की जे शिवाजी महाराज लहानपणापासून अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्यासाठी लढले, त्या स्वराज्यासाठी लढल्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये आज सेफ आहोत। आणि ह्या गोष्टीचा आपल्याला खरोखर अभिमान वाटला पाहिजे की त्याच राज्याने आपल्याला घडवलं, त्याच राज्यामध्ये आपण काम करत आहोत। शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ असेल किंवा त्यांच्या काळामध्ये त्यांचे जे सहकारी असतील, भले प्रतापराव गुजरापासून हंबीरराव मोहिते आहेत, तानाजी मालुसरे आहेत, बाजीप्रभू देशपांडे आहेत, ही सर्व मंडळी एक जीवापाडाने लढली म्हणून हे सगळ्या गोष्टी घडल्या। आणि बहिरजी नाईक यांनी उल्लेख केला। आज तुम्हाला माहित असेल इस्रायल जी एक मोसाद नावाची नुक्लेअर संघटना आहे, ही जी जगामध्ये नावाजलेली 1 नंबरची समजली जाते, ही संघटना सुद्धा आज बहिरजी नाईकांचं जी काही कार्यपद्धती आहे ते अवलंबते। चतुर्थ कोटामध्ये वेशभूषा बदलून जाणं आणि तिथून सगळी माहिती घेऊन येणं आणि त्यानुसार पुढची कार्यप्रणाली अवलंबणं हे बरोबर एवढं सोपं नव्हतं 400 वर्षापूर्वी। आणि 400 वर्षापूर्वी साधा मोबाईल नाही, टेलिफोनिक मेसेज नाही, घोड्यावर नाही एखादा स्वार निरोप घेऊन यायचा आणि तो निरोप यायचा, त्यानंतर पुढची कारवाई सगळी काम व्हायची। अशा राज्यामध्ये तत्कालीन कालावधीमध्ये जे काही घडलं, जे काही बांधलं शिवाजी महाराजांनी, त्यामुळे आज आपण आहोत असं मला स्पष्ट म्हणायचं। प्रतापगड बांधलेला आहे, ते हिरोजी निंबाळकर नावाचे इंजिनियर होते तेव्हाचे, त्यांनी अल्प कालावधीमध्ये तो गड बांधला म्हणून राजेंद्रांना विचारलं की तुमची बिदागी काय द्यायची ना,
तेव्हा त्यांनी ते महाराजांची समाधी आहे स्फोटक ते पायरीवर लिहिलेलं आहे, राजांची ठाई पायी पायी म्हणून. म्हणजे अशी लोक होती तेव्हाच्या काळामध्ये. आणि आपण आज आपल्या त्या दृष्टीने जर विचार केला तर आपण एवढ्या प्रगत राज्यामध्ये आपली मानसिकता, आपलं काम करायची पद्धती असेल, मी म्हणत नाही कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट कोणाचे नाही, पण खरोखर अभिमानाच्या गोष्टी आहेत त्या सर्व आपल्यासाठी. त्याच गोष्टी आपण थोड्याफार प्रमाणात जरी राबवल्या तरी निश्चितपणे सर्व महाराष्ट्रामध्ये आपण खारीचा वाटा तरी लावू शकू असं मला वाटतं. परत एकदा मी शिवजयंती उत्सवानिमित्त आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. मी तुम्हाला इथे हा कार्यक्रम आहे जसं आता दादा सरांनी सांगितलं किंवा निधीसाठी कसं काय करावं लागला, तर हा आपला जो अशी कुठली चळवळ आहे किंवा असे काही प्रसंग आहेत ते या पद्धतीनेच आपण राबवले गेले पाहिजेत. हा एक माझा एक उद्देश असतो. कारण मी जर एकाने ठरवलं की मी हा पूर्ण खर्च पेळून हा उत्सव साजरा करायचा तरी करू शकतो, किंवा तुमच्या एखादा कर्मचारी उत्सव करायचा ठरलं करू शकतो. परंतु त्यासाठी हा इतकं मोठं व्यासपीठ किंवा इतकं जनसमुदाय एकत्र येऊ शकत नाही, कारण त्याला एक वेगळी दिशा दिली लागते. आपण यासाठी या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पार्टिसिपेट करतो किंवा सहभागी व्हा की त्याच्यामुळे आपण अशा कार्यक्रमासाठी आपण एकत्र येतो. आणि एकत्र येणं म्हणजे आपला कुठं कुठं संवाद साधला जातो, काही ज्या गोष्टी असतात त्या विचारात मांडल्या जातात. आज या कार्यक्रमासाठी आपण जी सुरुवात केलेली आहे ती अतिशय शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि गोंधळ या ऐकून, त्यामुळे सर्वांचा अतिशय जल्लोष झालेला आहे. आणि त्याहून जास्त जल्लोष म्हणजे जे आपलेच भूमिका कर्मचारी आहेत त्यांचे जे पाल्ले आहेत त्यांनी जे वेशभूषा करून आले त्याच्यामुळे आपला आजचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. मला एवढंच या आजच्या प्रसंगी एवढं सांगायचं आहे की बाबा आपण असे कार्यक्रम घेत चला ज्यामुळे आपण या पुढच्या पिढीला आपण काहीतरी शिकवून ठेवून जाऊ आणि आपलं पिढी आपल्या त्यामुळं घडेल. हाच माझा एक उद्देश असतो. 2 मिनिटं घेतो. सर्वप्रथम हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. श्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विनम्र अभिवादन. आता फक्त एक मिनिट, ते जे 4 महापुरुषांचे प्रतिमा तिथे लावले आहेत त्यांच्या प्रतिमेकडे बघा आणि फक्त एकच मनात विचार करा की त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीत काय काय काम केलेलं आहे. मी त्यातले 2च मुद्दे घेऊ इच्छितो. त्यांनी जनतेसाठी जे काही केलं ते त्यांच्या जनतेसाठी केलेलं आहे आणि ते कधीच अन्यायाविरुद्ध त्यांनी जे पण काही केलं अन्यायाला त्यांनी कधीच जुमानलेलं नाहीये. अविस्मरणीय प्रसंग या निमित्तानं आपल्याला शिवरायांच्या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या निमित्तानं अभ्यासाने बघायला मिळत असतं. तर आपण जसं त्यांनी उल्लेख केला की येसाजी गंगा असतील, तानाजी मालुसरेंचा तर आपण सर्वांनी इतिहास पाहिलेला आहे म्हणण्यापेक्षा सुरुवातीला आपण तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटाच्या नाटकांच्या माध्यमातून बघितलं आणि तानाजी मालुसरेंच्या बाबतीत चित्रपट रिसेंटली रिलीज झाला त्यानंतर वेगळ्या पद्धतीने उदयमान गायकवाड आणि तानाजी मालुसरे यांचा आपला इतिहास या निमित्तानं लक्षात आला. त्यानंतर इतर सुद्धा कोंडोजी फर्जंद असतील, त्यानंतर नेताजी पालकर असतील, मोरारबाजी देशपांडे असतील, कशा लढाई या लोकांनी लढल्या आहेत. पुरंदरचा तहचा त्यांनी उल्लेख केला. त्यानंतर आग्र्याहून सुटकेचा थरार मॅडमने उल्लेख केला. या बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण जाणवतो की शिवरायांच्या जे काही कौशल्य आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला इतिहासाची मांडणी करताना थोडासा अभ्यासावं लागतं. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक किंवा याची एक लेखमाला होती ती बऱ्याच लोकांनी अभ्यासली असेल, वाचली असेल, ऐकली असेल. तर मॅनेजमेंट गुरु म्हणजे काय हे पण समजून घ्या. आजच्या आधुनिक युगातलं जे मॅनेजमेंट म्हणतोय म्हणजे विदर इट इज फायनान्शियल मॅनेजमेंट असेल किंवा दुसरं पॉलिटिकल मॅनेजमेंट असेल किंवा मॅन टू मॅन मॅनेजमेंट असेल, वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही व्यवस्थापन आहे ते शिवरायांच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक लढायातून त्यांनी जे त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये म्हणजे 10व्या-15व्या वर्षापासून सुरुवात केल्यानंतर 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर तोरणा किल्ल्याच्या इथं त्यांनी स्वराज्य तोरण बांधलं. आपण सर्व ऐकतो. 16व्या वर्षी ज्या लोकांना विसरून फुटलेलं नसते ही लोक सुद्धा त्या काळामध्ये इतकी पराक्रम गाजवू शकत होती. आणि आम्ही आता
वयाची इतकी वर्षे उलटल्यानंतर सुद्धा आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही शिवरायांचे वारसदार किंवा शिवरायांचे वंशज म्हणूया किंवा शिवरायांच्या विचारांची खरेदी वारसदार म्हणून केलंच पात्र आहोत का, ही दरवेळी मला एक या निमित्ताने वाटत असते की विचार करण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. तर त्याचा एक विचार मंथन करून तुम्ही चांगल्या रीतीने याचा संधीचा फायदा घेऊन शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. 96वा जयंती उत्सव सर्वांनाच माहिती आहे, खाली सुद्धा बोर्डाची आपण लिहिलेला आहे, मोठ्या बोर्डाच्या खाली लिहिलेला आहे 19 फेब्रुवारी 1630 शिवरायांचा जन्म झाला. आम्ही ज्यावेळी अभ्यास करत होतो, म्हणजे मी ज्यावेळी शाळेमध्ये होतो त्यावेळी 1630 ही नंतर डिक्लेअर झालेली जन्मतारीख होती. त्यावेळी 1627 तुमच्यापैकी काही लोकांना माहित असेल तर ती जन्मतारीख शिवरायांची अधिकृत आपण साजरा करत होतो. म्हणजे पारंपरिक शिवजयंती आणि तिथे येणार शिवजयंती सोडून एक शिवजयंती आपण जी साजरी करायचो ती 1627 मध्ये शिवराय आम्ही 4थीच्या पुस्तकापासून सुरुवात केली. त्यावेळी आम्हाला शिवराय कळत गेले. महाराष्ट्राचं अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत, हिंदू पदपातशाही, नंतर स्वातंत्र्य सावरकर असतील आणि प्रत्येक जे कोणी इतिहासकार थोर इतिहासकार होऊन गेले त्यांच्या याच्यामध्ये हिंदू पादपदशाही, हिंदू स्वराज्य म्हणजे नॉट इन सेन्स ऑफ धर्म, त्याच्यामध्ये धर्माची कोणतीही बाजू होती असं हिंदू पादशाहीमध्ये प्रकर्षाने म्हणता येत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर त्याचे हे संस्थापक, आद्य प्रवर्तक, स्वराज्याचे निर्माते, स्वराज्य कसं असेल हे पाहिलं कोणी असेल तर ते छत्रपती शहाजीराजे महाराजांनी. छत्रपती आम्ही यासाठी म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवण्याचं काम केलं ते शहाजीराजे. तुम्ही वेरूळच्या लेण्यांच्या इथे गेला असाल, त्यानंतर वेरूळचं आपण मंदिर बघतोय, तर त्याच्या शेजारी शहाजीराजांची मला वाटते समाधी पण आपल्या लोकांना बरेच माहित असेल. तर आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या भूमीत सुद्धा शिवरायांचं किती मोठं इतिहासाचं पान लपलेलं आहे आणि आपण तरी सुद्धा त्यापासून अनभिज्ञ असतोय. हे समाधीची अवस्था आपण पाहिली तर तुम्हाला कळू शकेल की कशा पद्धतीनं सुद्धा आपण शिवरायांचे विचार घेत असतोय, पण त्यासाठी ज्या गोष्टी केल्या म्हणजे पाश्चात्यांकडून नंतर आपण बऱ्याचशा गोष्टी घेतल्या, त्यामुळे शिवरायांचा आणि आपला जो अजिंठा वेरूळपासूनचा इतिहास जो आहे तो आपल्या सर्वांच्या ध्यानात आला. तर आपल्या जे काही मॉन्युमेंट्स आहेत, स्मारक आहेत, ती सुद्धा आपल्या शेजारी असून सुद्धा आपल्याला माहित नसतं. तर याचं या निमित्तानं आपण स्मरण करूयात आणि आपण त्याच्यामध्ये किती वाटा देऊ शकू, उचलू शकू ते माहित नाही, पण खारीचा वाटा त्याच्यामध्ये देण्याची संधी जर आली तर आपण निश्चितपणे शिवरायांचं स्वतःला मावळे म्हणून घेत असू तर त्याच्यामध्ये देण्याची तयारी आपल्या सर्वांची या निमित्तानं असली पाहिजे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.